हाय फ्रेंड, चला तर आज आम्ही अधिक मासासाठी निघालेलो आहोत आणि 2 ठिकाणी अधिक मास होता. माझ्या आईकडे सगळ्यात पहिले आम्ही माझ्या आईकडे गेलो. माझ्या आईकडे मग जेवण वगैरे केलं. मग आम्ही छान एंट्री वगैरे केली आणि अधिक मासाची पूर्ण तयारी करून ठेवलेली होती. मग मला खूप त्या दिवशी एवढं गरम होत होतं, त्याच्यामुळे सलवारच घालून निघालो आम्ही घरून. मग आईकडे गेल्यानंतर साडी वगैरे घालून मग हा व्हिडिओ बनवलेला आहे. मग आईने सगळं अक्षवण वगैरे केलं आणि अक्षवण केल्यानंतर मग तिने ते आरती वगैरे ओवाळली. तिच्या पद्धतीने तिने केलं. आणि हे बघा, मग त्याच्यानंतर मग तिच्या मामीने सुद्धा त्यांचे पाय वगैरे धुतले आणि पाय धुतल्यानंतर त्यांनासुद्धा कपडे वगैरे दिले. मग तिच्या मामाने सुद्धा पोरींचं माझं सगळ्यांचं अक्षवण केलं. आणि आम्हीसुद्धा नाही का त्या दिवशी आम्ही आरामशीर तिथे बसलो. दुपारच्या वेळ त्या दिवशी आमचं दुकान बंद होतं आणि आम्ही सकाळ म्हणजे लवकर निघालो. थोडंसं चाचूचा दवाखाना पण करायचा होता, तो पण झाला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिथे पोचलो. आणि हे बघा, मुलांची मस्ती सुरू होती. यांनी बकरीचा हॅपी बड्डे केला. त्याच्यानंतर बकरीला नाही का पाला वगैरे चारून दिला आणि थोडासा पाणी पण आला, त्याच्यामुळे तो अजून जास्त गरम होत होतं. मग माझ्या आईचे आम्ही पाय वगैरे पण धुतले आणि तिला पण साडी दिली. त्याच्यानंतर मग माझ्या आईने रुपालीचे आणि माझ्या दिराचे सुद्धा पाय वगैरे धुतले आणि ते पण आले म्हणे, पुष्कळ दिवसानंतर आले म्हणे, त्याच्यामुळे त्यांचे पण पाय वगैरे धुतले आणि त्यांना पण हे केलं. त्याच्यानंतर मग आम्ही निघालो होतो माझ्या मामसासऱ्यांकडे. हे बघा, आम्ही तिथे पोचलो. मग तिथे सुद्धा, आणि इथे तर एवढा मोठा परिवार आहे, म्हणजे मुली, भाशीसुद्धा होत्या आणि पुन्हा मामीकडला पण पूर्ण परिवार होता. मामा आणि मामी दोन्हीकडला पूर्ण परिवार होता. आणि आम्ही जेव्हा बसलो होतो तेव्हा आमच्या याच्यामध्ये 9 जोडपे बसले होते आणि त्याच्यानंतर मग पुन्हा 5 जोडपे बसले होते. आणि त्याच्या अगोदरसुद्धा मग ब्राह्मणचं पण जेवण झालेलं होतं. हे बघा, आम्हाला वाढण करून देत आहे. छान पत्राणीमध्येच वाढण केलं आणि पत्राणीमधलं जेवण इतकं छान वाटते, खूपच छान. मग त्यांनी सगळं देणं वगैरे केलं, कपडे आणि हे. त्याच्यानंतर मग हे बघा, दुसरे जोडपे बसलेले आहे. हे 5 जोडपे बसले होते. मग त्याच्यानंतर त्यांचंसुद्धा वाढण वगैरे झालं आणि मग सगळेजण मिळून आम्ही फोटो वगैरे घेतलेले होते. हे बघा, फोटो वगैरे घेतले. बघा किती सारे जण आहे आणि एवढी मजा आली ना, खूप जास्त. चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला. बाय.